पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते। कांद्याला योग्य हमीभाव मिळावा, निर्यात शुल्काबाबत ठोस निर्णय घ्यावा, तसंच शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रभावी पावलं उचलावीत या प्रमुख मागण्यांसाठी आंबेगाव तालुक्यातील सर्वपक्षीय नेते आणि हजारो कांदा उत्पादक शेतकरी एकत्र येत मंचर इथं पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सर्वपक्षीय कांदा उत्पादक शेतकरी रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले। आंदोलनामुळे पुणे नाशिक महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेत आणि शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करतायत। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सध्या बाजारात कांद्याला मिळणारा दर आणि उत्पादन खर्च यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली, त्यामुळे कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडलाय आणि त्याला तातडीने दिलासा देण्याची गरज आहे। योग्य हमीभावासह निर्यात धोरणाबाबत स्पष्ट आणि शेतकरी हिताचा निर्णय घेण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। विशेष म्हणजे राजकीय मतभेद बाजूला ठेवत आंबेगाव तालुक्यातील सर्वच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी या आंदोलनात सहभागी झालेत। मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। दरम्यान घटनास्थळी पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश आणि आंदोलनातील मोठा सहभाग पाहता आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। न्यूज मराठी 24/7 चे प्रतिनिधी सुदामराव कराळे पाटील यांनी घटनास्थळावरून ही सगळी माहिती दिली आहे। मंचर परिसरातील वातावरण सध्या चांगलंच तापलेलं दिसतंय। शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये सध्याचा ज्वलंत प्रश्न उभा राहिलेला तो म्हणजे कांदा प्रश्न। आपण पाहतोय शेतकरी बळीराजा कष्टकरी आज अडचणीत आलाय आणि त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपल्या पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी एकत्र येत आहेत। अनेक आमदार मंडळी देखील एकत्र येत आहेत। त्यामध्ये ज्यांनी नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने हे सगळं उभं केले ते आपले शेतकरी नेते आणि खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, जे बाजार समितीला सभापती आहेत राहिलेले आहेत। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शुगर फॅक्टरी म्हणजे साखर कारखान्यामध्ये देखील ते संचालक आणि चेअरमन राहिलेले आहेत। निश्चित शेतकऱ्यांच्या बाबतीत नेहमीच त्यांनी या ठिकाणी अग्रक्रमानं भूमिका घेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। आज देखील पुणे नाशिक हायवे बंद करून हे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय। अनेक नेते मंडळी या ठिकाणी एकत्र येत आहेत। आपण पाहू शकता की या ठिकाणी ही सगळी जय्यत तयारी झालेली आहे। आपण चेअरमन साहेबांकडे जाऊया। मला सांगा कशा पद्धतीचं आजचं हे आंदोलन असणार आहे? गेले 4 वर्षापासून कांद्याचे कोसळलेले बाजारभाव, केंद्राचं असणारं निर्याती दर सोड धोरण, त्यानंतर कांदा नाफेड मार्फत खरेदी केला जाईल अशा प्रकारच्या केल्या झालेल्या घोषणा पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी नाही। म्हणून आम्ही सर्वांनी निर्धार केला, गेले 3 दिवस मंचर असेल, त्यानंतर आळेफाटा असेल, चाकण असेल, इथं देखील शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले आणि त्याच्यामधून लोकांना एक देखील आता जाणवायला लागले का थोडंफार बाजार आपण आवाज उठल्यानंतर वाढायला लागलेला आहे। आणि म्हणून आज हे कांद्याला कायमस्वरूपी हमीभाव मिळाला पाहिजे आणि कांद्याची जो नाफेड मार्फत खरेदी कांदा होणार आहे तो थेट मार्केट कमिटीमधून खरेदी केला पाहिजे या प्रामुख्याने मागण्या। जो कांदा विकलाय, तोट्यामध्ये गेलाय, त्याला सरकारने अनुदान दिलं पाहिजे या आमच्या प्रामुख्याने मागण्या। खरं तर ही सगळी मागणी करत असताना शेतकरी नेहमीच अडचणीत येतोय आणि कायमस्वरूपी याच्यावर तोडगा निघेल असं तुम्हाला वाटतं? शासनाच्या 100% लढत राहिल्याशिवाय बिबट्याचा प्रश्न, दिवसा विजेचा प्रश्न आम्ही लढलो त्यावेळी कुठेतरी तो मार्गी लागला, कांद्याचा देखील प्रश्न निश्चित मार्गी लागेल। यामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्ते, नेते मंडळी आपल्या आंदोलनामध्ये सहभागी होणार असं समजते। आपण फलकावर, बोर्डवर पाहतोय की सगळे नेते मंडळींचं या ठिकाणी फोटो दिसत आहेत। निश्चित ही सगळी मंडळी एकत्र येऊन रस्ता रोको आंदोलन करतायत, परंतु रस्ता रोको आंदोलन करत असताना पोलीस प्रशासन देखील बहुसंख्येने या ठिकाणी त्यांनी तैनात केलेलं आहे। या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकरी आणि पोलिसांच्या माध्यमातून संघर्ष होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात जाते आहे। परंतु यामध्ये महत्त्वाचा भाग आहे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि हे न्याय मिळत असताना या ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून हे सगळं उभं राहिले। आता बघूया यामध्ये उद्याच्या काळात न्याय मिळतो की नाही आणि निश्चित शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा या ठिकाणी उभी राहिलेली आहे। अजूनही काही मंडळी या ठिकाणी आहेत। मला सांगा, चालू करायचं आता या ठिकाणी देवदत्त निकम साहेब यांनी सांगितलं की निश्चित आम्ही या ठिकाणी न्याय मिळवून देणार आहे। तुमच्या काय भावना आहे शेतकरी म्हणून? एक शेतकरी म्हणून माझी भावना अशी आहे, मी जरी शेतकरी पुत्र असलो तरी जे नेतृत्व आज आंदोलन करते त्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे, शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे। आज शेतकरी या ठिकाणी जमा होणार आहे, निश्चित या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी कांद्याला भाव मिळण्याशिवाय जाणार नाही, यात माझी खात्री।
खरं तर प्रत्येकाला वाटतं की या ठिकाणी हमी भावाच्या माध्यमातून सक्सेस होईल अशी भूमिका आहे. कॅमेरामन नारायण सूर्यवंशीसह न्यूज मराठी 24/7 सुदाम कराळे पाटील. धन्यवाद.